आता आपल्या खास क्षणांसाठी मिळतील अस्सल आणि पारंपरिक पेहराव. महिलांना साजेसा इंडो वेस्टर्न प्रीमियम क्लोथिंग ब्रँड रादवी. जिथं तुम्ही मूळ चंदेरी पासून लिनन पर्यंत प्रत्येक भारतीय वस्त्रातील पेहराव खरेदी करू शकता. म्हणूनच आजच आमच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या. जिथं परंपरेचा साज तिथं रादवी तुमच्यासाठी खास. नमस्कार, मी प्रज्ञा आणि तुम्ही पाहताय न्यूज अनकटच्या सकारात्मक बातम्या, जिथे प्रत्येक बातमीत आहे आशेचा किरण. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राजकीय पक्ष कामाला लागले असतानाच आता राज्य निवडणूक आयोगानंही निवडणूक मोहीम हाती घेतल्याचं दिसतंय. आयोगानं राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्राद्वारे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत बैठकीसाठी बोलावले. या बैठकीत निवडणूक पूर्व परिस्थितीचा आढावा घेतला जाणार आहे. 10 जुलै रोजी दुपारी 12 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ही बैठक होणार आहे. फोरम ऑफ इंटेलेक्च्युअल्स तर्फे शेतकरी माहिती कट्टा हा नवीन अभिनव उपक्रम सुरू करण्यात आलाय. यामध्ये कृषी क्षेत्राशी निगडीत विविध विषयांवर तज्ज्ञांमार्फत मार्गदर्शन करण्यात येईल. ही मीटिंग ऑनलाईन गुगल मीटवर असेल, अशी माहिती फोरम ऑफ इंटेलेक्च्युअल्सचे सतीश देशमुख यांनी दिली आहे. याचा फायदा शेतकरी उत्पादक कंपनी, महिला बचत गट, कृषी प्रक्रिया उद्योग आणि कृषी निर्यातदार तसेच सामाजिक संस्था या सर्वांनाच होणार आहे. पारंपरिक वाद्यसंगीताचे जतन करून या वाद्यांचे सुरेलपण लोकांपर्यंत पोहोचविणाऱ्या महिला वादकांचा सन्मान पुण्यातील शिवगर्जना पथकाच्या वतीने करण्यात आलाय. ज्येष्ठ तबला वादक पद्मश्री पंडित विजय घाटे यांच्या हस्ते महिलांना सन्मानित करण्यात आले. संबळ वादक गौरी वनारसे, नगारा वादक निकिता लोणकर, सॅक्सोफोन वादक रोहिणी मातापूरकर, ढोल वादक लक्ष्मी कुडाळकर या वादकांसोबतच दिव्यांग वादकांचा देखील सन्मान करण्यात आलाय. नंदुरबार जिल्ह्यामध्ये हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र या महत्वाकांक्षी अभियानाचा शुभारंभ अक्कलकुवा तालुक्यातील उमरकुवा येथे करण्यात आलाय. विभागीय वन अधिकारी डॉक्टर मकरंद गुजर यांच्या हस्ते वृक्ष लागवड करून या अभियानाचा प्रारंभ केला असून जिल्ह्यात या अभियानाअंतर्गत 10 कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना सीड बॉल बनवण्याचं प्रशिक्षण देण्यात आले. प्रवाशांना अधिक सोयीस्कर सेवा देण्यासाठी रेल्वे प्रशासनानं मेल आणि एक्सप्रेस ट्रेनच्या तयारीच्या आणि आरक्षण चार्टच्या वेळेत सुधारणा करण्याचा निर्णय घेतलाय. रेल्वे बोर्डाच्या या सुधारित निर्देशांनुसार 10 जुलैपासून ट्रेनचा पहिला आरक्षण चार्ट आता ट्रेन सुटण्याच्या 8 तास आधी तयार केला जाणार आहे. अंतिम आरक्षण चार्ट ट्रेन सुटण्याच्या 30 मिनिटे आधी तयार केला जाईल. बीसीसीआयच्या पंच परीक्षेत अकोल्याच्या पवन हलमने यांनी देशात पहिला क्रमांक पटकावलाय. प्रतिकूल परिस्थितीत शेतकरी कुटुंबातून आलेल्या पवननं हे यश मिळवले. आपल्या कामगिरीनं त्यांनी केवळ आपल्या गावालाच नव्हे तर जिल्ह्यालाही गौरव मिळवून दिलाय. पवन सोबतच विदर्भाचे विक्रांत देशपांडे यांनी ही परीक्षा पास केली. अहमदाबादमध्ये झालेल्या या परीक्षेत 150 उमेदवारांहून फक्त 26 जण निवडले गेलेत. हरियाणाच्या पंचकुलात कॉन्स्टेबल असणाऱ्या नीतू जगलानने अमेरिकेतील अलाबामा राज्यातील बर्मिंगहॅममध्ये नवा विक्रम प्रस्थापित केलाय. तिनं 21व्या जागतिक पोलीस आणि अग्निशमन दल क्रीडा स्पर्धेत कराटे विभागात एकेरी आणि दुहेरी अशा दोन्ही प्रकारात सुवर्ण पदक जिंकले. नीतूने याही आधी 2019 मध्ये चीनमध्ये झालेल्या कराटे स्पर्धेत सुवर्ण पदक आणि 2023 मध्ये नेदरलँड्समध्ये रौप्य पदक जिंकलं होतं. सध्या ती हरियाणातील पंचकुला येथे इंडो तिबेटियन बॉर्डर पोलिसात कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहे. 2025-2027 या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप सायकलमध्ये टीम इंडियानं इंग्लंडवर पहिला विजय नोंदवलाय. या विजयानं भारताला 12 टेस्ट चॅम्पियनशिप गुण मिळाले असून भारताची पॉइंट टक्केवारी 50 झाली आहे. त्यामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप टेबलमध्ये भारत आता इंग्लंडसोबत 3ऱ्या स्थानावर पोहोचलाय, तर ऑस्ट्रेलिया पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानावर आहे. या बातमीसह न्यूज अनकटच्या सकारात्मक बातम्यांमध्ये इथेच थांबूया. अशाच आशादायी बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज अनकट.